लाडकी बहीणचे बंद मानधन तात्काळ सुरू करा. घनसावंगीत अनोखे आंदोलन. महिलांचा वेश परिधान करून रामभाऊ घोगरे यांचे समाधान शिबिरात सरकार विरोधात निदर्शने. थकीत मानधन जमा करण्याची मागणी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी व पडताळणीच्या कारणांमुळे बंद झालेले पात्र महिलांचे मानधन तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांत अध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी शनिवारी घनसावंगी इथं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात महिलांचा वेश परिधान करून अनोखे आंदोलन केले. केवायसी पडताळणी आणि तांत्रिक कारणामुळे अनेक पात्र महिलांचे मानधन गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप घोगरे यांनी केला. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील पात्र लाभार्थी महिलांचे थकीत मानधन तात्काळ खात्यावर जमा करून योजना पूर्ववत सुरू करावी. तसेच केवायसी प्रक्रियेमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी अनेक महिला लाभार्थ्यांनी ही बंद मानधनाबाबत नाराजी व्यक्त केली. आंदोलनानंतर रामभाऊ घोगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. बंद मानधन तात्काळ सुरू न केल्यास धर्मवीर सामाजिक क्रांतीच्या वतीनं जिल्हाभर तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. मी घनसावंगी तालुक्यातल्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा रामभाऊ घोगरे. मी ऍक्च्युली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचा तालुका युवक अध्यक्ष आहे. या शासनामध्ये शिवसेना, भाजप आणि भारतीय जनता पार्टी या तिघांचं मिळून सरकार आहे. ज्या वेळेला 2024 ची निवडणूक झाली त्यावेळेला 2024च्या निवडणुकामध्ये सरसकट महाराष्ट्रातील सर्व महिलांना लाडकी बहीण ही योजना चालू केली आणि सर्व महिलांना त्याचा लाभ देण्यात आला. परंतु जवळजवळ या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अर्ध्या निम्म्या महिलांचा पगार बंद केलेला आहे आणि या बंद केल्यामुळे घनसावंगी तालुक्यातल्या 45,000चा आकडा कलेक्टर कार्यालयातून डिक्लेअर झाला की 45,000 महिलांच्या पगार लाडक्या बहिणीच्या बंद झालेले आहेत. तर शासनाला माझी विनंती आहे, पगार लावायच्या टायमाला जसा एकही कागद घेतला नाही आणि थेट खात्यात पैसे टाकले तसं आता केवायसी फेवायसीचं नाटक करू नये आणि आमच्या आया बहिणीच्या खात्यावर ज्या पहिल्या लाभार्थी येतं मतदानाच्या टायमाच्या त्यांना परत रिन्यू करून तुम्हीच केवायसी करायची, तुम्हीच रिन्यू करायचं आणि थेट खात्यामध्ये पैसे टाकायचे. निवेदन देताना पोलिसांनी मला अटकाव केला आणि पोलिसांनी सुद्धा सांगितलंय की तुम्हाला आतमध्ये कार्यक्रमात जाता येणार नाही. स्त्री पुरुष समानता संपलेली आहे. मी फक्त महिलेच्या वेशामध्ये याच्यासाठी गेलो, शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. ज्या महिला आज शेतामध्ये कामाला गेल्या तर पाण्या पावसाचे दिवस आहेत, सुगीचे दिवस आहेत, त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मी आज त्यांच्या वतीने आलो होतो.